हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय जय राम 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 निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे सगुण निर्गुण एक गोविंद रे गोविंद रे एक गोविंद रे गोविंद रे गोविंद रे गोविंद रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण म्हणो की निर्गुण रे नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमाळंदि वल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु माधुर्य रसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंदू रे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे तुझ आकार म्हणो की निराकार रे तुझ दृश्य म्हणो की
अदृश्य रे अनुमानेना बाप रखमा देवीवरू निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू रे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे ज्ञान चक्रवर्ती महातेजो कैवल्य निधी ज्ञानेश्वर माहुरींच्या वाणीतून स्फुरलेल्या अभंगाच्या चिंतनाचं या 725व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं केलेल्या आयोजनात या सत्रात हा अभंग आपल्यापुढे येतो आहे. भगवान विठ्ठलाशी भगवान ज्ञानदेव महाराज संवाद करतात. आत्तापर्यंतचं वर्णन थोडंसं परोक्षत्वानं वाटत होतं की पांडुरंग हा बरवा आहे, हा असा आहे, हा तसा आहे, हा पाहणारे लोक असेल वगैरे वगैरे. पण आता डायरेक्ट भगवंताशी संवादच साधला आहे. तुझं सगुण म्हणू, तुला काय म्हणू देवा, तू कसा आहेस नेमका, कसं कळावं आम्हाला, अशा प्रकारचं म्हणतात. तेव्हा सगुण आणि निर्गुण या दोन गोष्टी श्रुतीनं प्रतिपादन केलेल्या आहेत. शास्त्रानं त्याची री ओढलेली आहे. श्रुतींचा मागोवा घेतला आहे शास्त्राने. पुराणानं त्यात कथा रंगवल्या आहेत. संत वचनांनी याचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि आपल्या चर्चेतही कोणी सगुणाला महत्त्व देऊन निर्गुणाला सामान्य ठरवतं, कोणी निर्गुणाला महत्त्व देऊन सगुणाला सामान्य ठरवतं. वास्तविक आपणाला दोन्हींचाही नीट अनुभव असल्याशिवाय कोणाला मोठं छोटं ठरवण्याचा राईट नाही आहे, अधिकार नाही आहे. पण ते माणसं करतात. यापेक्षा वाईट हे आहे की सगुण निर्गुणाचा निर्णय जर झाला नाही, दोन्हींचा समन्वय समजला नाही आणि आपल्या उद्धाराकरता, आपल्याला मोक्षप्राप्तीकरता किंवा त्या परमात्म्याच्या प्रसन्नतेकरता त्याचं रूप वगैरे आपल्याला जर नीट कळलं नाही तर आपलं प्रचंड नुकसान होतं. आपल्याला सगुणही मिळत नाही, निर्गुणही मिळत नाही. न घर का धोबिका कुत्ता, न घर का न घाटका, अशी आपली अवस्था होते. या प्रचंड धोक्यातून, लाल रेषेतून सोडविण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली उदात्त अंतःकरणानं भगवंताशी संवाद साधतात, अशी गोष्ट आहे. आणि सुरुवातीला मी बोललो होतो, सुरुवातीच्या अभंगाला, की एकीकडे परब्रह्माच्या महिमेत रमणारे ज्ञानोबा आहे आणि एकीकडे संपूर्ण विश्वाचं एकरूप होऊन विश्वाचं कल्याण करणारे ज्ञानोबा आहे. जेव्हा बसतात त्यावेळेला त्यांना भगवंताचं सगुण रूप होऊन जो आनंद होतो, जे सुख होतं त्यांना, त्यांच्या बुद्धीला जे सुख होतं, हे सुख कसं वास्तव आहे, कसं वास्तव आहे, हे सगुण रूप त्यांना निर्गुणात रमणाऱ्यानं सगुण गुण रूप आवडतं कसं, याच्याबद्दल आणि जो खुलासा आहे की त्यांना त्याची दोन्ही रूपांचं वर्म कळलेलं आहे. पण हे कळलेलंच रूप देवाशी बोलून त्यांना विचारतात, तुला काय म्हणू देवा, तुला काय म्हणू देवा, तुला काय म्हणू देवा. स्थूल सूक्ष्म साकार निराकार, दृश्य अदृश्य, सगुण निर्गुण, काय करावं. आणि ही गोष्ट अनुमानानं कळत नाही. अनुमानानं ही गोष्ट कळत नाही. कारण अनुमान माणूस ते करतो त्याचं, की त्यातला काही भाग आपला याच्यातला असतो, दृश्यातला किंवा अनुभवातला असतो. आणि मग अनुभवात असलेल्या भागाचा आधार घेऊन अनुभवात नसलेला त्या वस्तूचा भाग आपण तर्काने जोडून देतो, अशी गोष्ट होती. पर्वतो वह्निमान धूमात, पर्वतो वह्निमान धूमा, पर्वतावर धूर दिसतो आणि जिथे जिथे धूर उठत असतो तिथे अग्नीतून होत असतो. ही आपल्याला माहिती असल्यामुळे ज्या अर्थी पर्वतावर अग्नी दिसत नाही पण धूर तर दिसतोय, पण अर्थापत्ती प्रमाणानं या ठिकाणी पर्वतावर
धूमयुक्त अग्नी आहे असं अनुमान केलं जातं शास्त्रकारांच्या दृष्टीनं. तसं अनुमानाचा काही भाग आपल्याला ज्ञात असतो. पण या सगुणाचं निर्गुणाचं जे वर्म आहे ते आपल्याला ज्ञात नाही. कारण म्हणून अनुमान आपल्याला करता येत नाही. मग शब्द प्रमाणाने घ्या. मग श्रुतीचं शब्द प्रमाण प्रबल आहे ना, प्रबल प्रामाण्य, स्वतः प्रामाण्य श्रुतीचं. श्रुतीचं प्रामाण्य त्या ठिकाणी घ्यावं तर ती श्रुतीच नेती नेती म्हणते, श्रुती नेती नेती म्हणते. अरे जे श्रुतीना अनुमाने ना ते आपल्याला काय अनुमानेल अशी गोष्ट आहे. तात्पर्य असं की कोणत्याच गोष्टी नाही कळत नाही. हे फक्त संतांच्या वचनातून, संतांच्या कृपेतून, संतांनी जवळ घेतलं, ज्ञानोबरायांनी जवळ घेतलं तरच हे कळेल, नाहीतर नाही कळणार, नाहीतर कळणार नाही. एरवी काय होतं, निर्गुणाला ढकलून द्यायचं, सगुणालाच खरं म्हणायचं, त्यालाच धरून बसायचं, दोष लागतो, पाप लागतं आपल्याला. निर्गुणालाच धरायचं, सगुणाला मूल्य द्यायचं नाही तरी दोष लागतो, तरी दोष लागतो. आणि हा दोष कसा लागतो हे ज्ञानेश्वर माऊलींनी 9व्या अध्यायात आपल्याला आवर्जून सांगितलं आहे. आवर्जून सांगितलं. काय काय सांगितलं आपल्याला? आपल्याला हे सांगितलं आहे की तुम्ही मला माणसं जे जाणतात ते माणसं मला एकदेशी जाणतात, पण ते जाणणं दोषास्पद आहे. आणि भ्रमानं जर जाणलं, दुधाला विष म्हटलं तर आणि विषाला अमृत म्हटलं तर काय होईल? किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आथी जरी मिया, तरी तू गा उपपत्ती या जतन कीजे. एरवी दिठी वेधली कवळे, ते चांदणिया ते म्हणे पिवळे. तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे, देखती दोष म्हणून पुडत पुडती धनंजया. जणे विसंबसी या अभिप्राया, जे या स्थूल दृष्टी वाया जाई जे लगा. माऊली भगवान म्हणतात एक स्थूल दृष्टी, एक सूक्ष्म दृष्टी आहे, एक सगुणाची दृष्टी, एक निर्गुणाची दृष्टी आहे, एक दृश्याची अदृश्याची, या दोन दृष्टी आहेत. या दोन दृष्टीतून आपण भगवंताला कसं पाहावं तर त्याचं पाहणं आपल्या फायद्यात पडतं, हा विषय इथे आहे. भगवंताच्या रूपाची आसक्ती झाली, गुणाची आसक्ती झाली, तो बरवा कसा आहे हे पाहिलं, तो कसा आहे पाहायचं, पण आपण त्याला कसे पाहतो हे हा विषय राहिला आहे ना. हा विषय नवीन आहे यात. आणि या विषयात जसा आहे तसा आपल्याला जर नाही जमला, नाही कळला तर त्याचा उपयोग नाही. हे असो मी जैसा असे तैसिया माते नेणोनी धनंजया, वेद जाणो गेला. वेदांनी जाणलं नाही, माणूस काय जाणणार? प्राकृतेंद्र आपण बोललो मागच्या प्रवचनात. तेव्हा गंमत अशी आहे की तो मी भगवान म्हणतात किंबहुना भवा बिहाया आणि साचे आड चाड जरी आथी मिया, तरी तुम्ही का उपपत्ती या जतन कीजे. भगवान म्हणतात तुम्हाला जन्ममरणाच्या या अथांग सागराची भीती वाटते का? जर तुम्ही या भवाला भीत असाल तर, आणि त्यामुळे या भवसमुद्राला भिवून आपल्याला सुरक्षितता काहीतरी पाहिजे म्हणून तुम्हाला जर माझी खरोखर चाड असेल, गरज असेल माझी, जन्ममरणाच्या अथांग समुद्राला तुम्ही भिवून घाबरलेले असताना असून तुम्हाला संरक्षक मीच आहे असं म्हणून माझ्या प्राप्तीची खरोखर तुम्हाला चाड म्हणजे गरज असेल, आवश्यकता असेल, तर तुम्ही मी सांगतो त्या पद्धती, त्या सांगतो त्या उपपत्ती, सांगतो ते प्रकार उपदेशाचे हे नीट ऐका, हे नीट ऐका. नाहीतर कसं होईल की मी आहे निर्गुण आणि मला म्हणाल सगुण, मी आहे सगुण मला म्हणाल निर्गुण. म्हणजे जर मी जसा आहे तसा नाही कळलो आणि भ्रमानं विपरीत ज्ञान करून घेतलं तर ते ज्ञानच तुमचा गळा धरल्याशिवाय राहणार नाही, धरल्याशिवाय राहणार नाही. हे कसं?
एरवी दिठी वेधली कवळे तै चांदण्या ते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखाल दोष. बघा बरं का, बघा बरं का, तुम्हाला दोष लागेल. काय? दृष्टीला कावीळ नावाचा रोग झाला डोळ्यांना, म्हणजे चंद्रबिंब पांढरं स्वच्छ असून तो पिवळं पाहतो, पिवळं आहे म्हणतो. हां, त्याप्रमाणे माझं निर्दोष स्वरूप असल्याच्या ठिकाणी माझे दोष पाहतात. भगवान सगुण आहे. आम्हाला जन्म आहे तसं त्यालाही जन्म आहे, आम्हाला लग्न आहे तसं त्याचेही लग्न झाले, त्याचे तर खूप झालेत. आम्हाला बायको आहे, त्याला पुष्कळ बायका आहेत, त्यालाही राग रोष आहे, त्यालाही. ननु 4 प्रकारचे सामान्यत्व त्याला लोक सांगतात. ननु सगुणो दृश्यतनुः तथैक देशाधिवासश्च सकथं भवेत् परात्मा प्राकृतवद्रागरोषयुतः. प्रबोध सुधातकर नावाच्या ग्रंथात जगद्गुरु शंकराचार्यांनी पूर्वपक्ष म्हणून हे त्या ठिकाणी निर्माण केले की 4 प्रकारचे दोष लोक त्या ठिकाणी मला देतात. ननु सगुण, तो भगवान सगुण आहे. आम्ही जसे गुणदोषाने युक्त आहे तसं तोही आहे सगुण. त्याच्यानंतर एक देशादिवासत्व ना, दृश्यतनु. आम्ही जसं लोकांना डोळ्यानं दिसतो तसे त्याची तनु, त्याची मूर्ती, त्याचंही शरीर असं दिसतं. एक सगुणत्व, एक दृश्यतनत्व, तिसरं एक देशाधिवासत्व. एका देशाधिवास. आम्ही जसे आता माऊलीच्या मंदिरात आहोत आणि एवढं मंदिर सोडून आम्हाला जर कोणी सगळ्या दुनियेत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली सगळीकडे शोधलं, भारतातही सगळे प्रांत, सगळे जिल्हे, सगळे गावं, सगळे घरं शोधले, आम्ही सापडणार का? नाही सापडणार. का? मनुष्य जिथे एक असतो तिथे एक देशित्व आहे, व्यापकत्व नाही. तसं भगवंताचं एक देशित्व आहे. नंदबाबाजवळ कधी कधी खेळतोय, कधी यशोदा मातेला स्तनपान करायला मागतोय, कधी गोपींच्या खोड्या करतोय, कधी चोऱ्या करतो आहे, कधी गोवर्धन उचलतो आहे, काय काय करतो, एकटा आहे. दुसरीकडे कुठे? एक देशवासत्व. आणि चौथी गोष्ट राग रोषयुतम, प्राकृतवद राग रोषयुतम. प्राकृत माणसं, आम्हाला जसा विरुद्ध वागलं की क्रोध येतो तसं त्यालाही येतो. आम्हाला जसं प्रेम वाटतं एखाद्याने चांगलं वागलं की त्यालाही वाटतं. गोपींशी प्रेम करतो, त्या प्रेम देतात म्हणून. राक्षसांना मारून टाकतो, का? ती विरोधात जातात म्हणून. सगुणत्व आहे आमच्यासारखं, त्याच्यानंतर दृश्यतनुत्व आहे आमच्यासारखं, एक देशवास स्थितत्व आहे, आणि आमच्यासारखं प्राकृतवद राग रोषयुतम. या 4ही गोष्टी आहेत. या 4 गोष्टी पूर्वपक्ष मांडून आचार्यांनी सगळ्यांचं निराकरण व्यवस्थित केलेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे बरं का. तो सगुण आहे, पण त्या गुणांचा त्याच्या ठिकाणी मुळात लेश नाही, अशा प्रकारचा आहे. तो एकदिश स्थित आहे, पण सगळ्या गोपींना, एकेका गोपीला एक एक श्रीकृष्ण निर्माण झाले होते. क्वापि संध्यामुपासीनं जपन्तं ब्रह्मवाग्यतं एकत्र चासि चर्मभ्यां चरंतम असि वर्तमसु. हे उदाहरण दिलं. काय? की ज्या वेळेला नारद मुनी भगवान कुठे कुठे राहतात, या प्रपंच एवढ्या बायकांचा कसा करतात म्हणून पाहायला मिळाले. आणि हरिवंश पुराणात वर्णन आहे की भगवंताला एक बायकोच मागितली. कोणी? नारदांनी, परीक्षा पाहण्यासाठी किंवा लोकांना लीला दाखवण्यासाठी. भगवान की तुला इतक्या बायकात एक दिली तर काय उणी होती देवा, एक दे, मला प्रपंच करायची इच्छा झाली. आणि कुणी दुसरं मला पोरगी देत नाही, वैदिकाला देत नाही, वारकऱ्याला देत नाही, म्हणून नारदाला पण देत नाही. मग काय करावं? देव म्हणाले मी जिथे नसेल तिथे घेऊन जा. सगळ्या घरी फिरले. क्वापि संध्या उपासीनम, कुठे कुठे संध्या उपासना करीत बसले बरं का. उपासीनम जपंतम ब्रह्मवाग्यतम, कुठे जप करतात, कुठे ब्रह्मयज्ञ करतात. अजून काय? एकत्र चासी चर्मभ्याम, कुठे कुठे ढाल तलवार इत्यादी शस्त्र एकत्र करतात, कुठेतरी युद्धाला जायचं आहे म्हणून. चरंतमसी वर्तमसू. निरनिराळ्या प्रकारचे काम प्रत्येक घरी करताना भगवान याला दिसले. कुणाला?
नारदांना दिसले. तसे तुम्ही कोणाला एका वेळी 2 घरी दिसलात का सांगा. मग त्याला एकदेशीय वासस्थितत्व कसं म्हणतात, दोष कसा देतात त्याला, अशी गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट प्राकृतवद राग रोष युतम. आम्हाला जसा राग आणि रोष आहे, राग म्हणजे आसक्ती आणि रोष म्हणजे क्रोध, आसक्ती आणि क्रोध आहे, तसं त्याला आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्याला मारलं तर त्याचा जीव जातो आणि तुम्हाला खुनाचं पाप लागतं, पण त्याला ते लागत नाही. कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करीतो कैशापरी न पावे. जरासंधाला नाही, या शिशुपाळाला मारलं, कंसाला मारलं, चाणूलाला मारलं, मुष्टिकाला, सगळ्यांना मारलं. मग भगवंताला पाप लागलं नाही, लागलं नाही. अरे त्यांचा उद्धार झाला, पूतनेचा उद्धार झाला ना, म्हणून सगळ्यांचं निराकरण आहे. तर असं त्याला एकदेश स्थित मानणं, सगुण मानणं, दृश्यतनु मानणं, रागयरोषयुत मानणं, हे मानणं हे आहे, दोष आहे. तो कसा दोष आहे तर कावीळ झालेल्या माणसाने चंद्राला पिवळं म्हणणं, त्याप्रमाणे स्थूल दृष्टी देखती माते त्याची न देखणे जाणणे होते. ढोबळ दृष्टी, स्थूल दृष्टी म्हणजे मराठी शब्द ढोबळ दृष्टीने आपण पाहायला लागलो त्याच्याकडं की ते त्याचं न कळणं आहे. तो आपल्याला अजिबात नाही कळलं तर चालेल, पण विपरीत कळणं उपयोगाचं नाही, विपरीत कळणं उपयोगाचं नाही. एखादा दयावान माणूस आहे, एखादा दयावान माणूस आहे आणि त्या माणसानं गाईला एक काठी मारली. गाय घासाकडे चालली होती, एका मालकाची गाय घासाकडे चालली होती. तो गाई पालन करणारा होता, दयाळू होता, गोपालक होता, कृष्णाचा भक्त होता. ती गाय घास खायला चालली, त्याने एक काठी उगारली, जोरात मारली, तिला 2-3 फटके मारले. त्यावेळेला कोणीतरी पाहिलं, मग तो 4 माणसात जाऊन बसला. लोक याच्या दयेबद्दल म्हणायला लागले, हा दयार्द माणूस आहे, साधू पुरुष आहे, अमुक आहे. तेव्हा काय सांगता, अहो कसायासारख्या गाईला बदाबद गुराढोरासारखं गाईला मारलं, 2-4 काठ्या टाकल्या त्यांनी, जोरात असं शक्ती हे करून त्या ठिकाणी टाकल्या. अशा प्रकारचं झालं. तुम्ही त्याला दयावान कसं म्हणता? पण ऐका, तो दयावान असून जर त्याच्या काठ्या टाकण्याच्या घटनेवरून त्याला तो ठरविल आणि त्याच्या दयेला जर फाटा देईल तर याला मोठं पाप लागतं. एखाद्या साधूला निर्दय म्हणण्याचं पाप लागतं. मग तुम्ही म्हणाल ना त्या काठ्या मारल्या, याचं काय करायचं? तर त्याचं उत्तर असं आहे, काय झालं होतं की याचा जो विरोधक शत्रू होता त्याला याची गाय खपत नव्हती, खूप दूध देत होती, म्हणून त्यानं न कळत त्याच्या याच्या गाईच्या गोठ्यात घास आणून टाकला आणि त्या घासावर विषप्रयोग केला. ही गाय हा विषारी घास खाईल, ही गाय मरून जाईल, मग याच्या घरात दूध राहायचं नाही, म्हणजे मी विघ्न संतोषी असल्यामुळे मला बरं वाटेल, हा त्याचा उद्देश होता. मग त्याने विषप्रयोग केला आणि केल्यानंतर कोणीतरी हळूच त्याच्या कानात येऊन सांगितलं की तो घास जो पेंढी नवीन बाहेर पडलेली त्याच्यावर पांढरं पांढरं दिसतंय काहीतरी, ते असं झालेलं आहे आणि ती गाय वेगानं तो घास खायला जात होती. त्यावेळेला तिचा जीव वाचवण्यासाठी त्याने आपली दया बाजूला ठेवून तिला काठ्याच्या धोपाट्या घातल्या. कल्पना करा, तर काठ्याच्या धोपाट्या तिच्या जीव वाचवण्यासाठी जर घातल्या असतील तर काठी तिला मारणं हेही दयेचंच लक्षण आहे. पण हे या मूर्ख माणसाला कळलं नाही. तो म्हणतो कशाचा दयावान आहे, अरे निर्दय आहे तो, कसाही आहे, खाटीक आहे तो, मग त्याला दोष लागेल. त्याप्रमाणे भगवंताला त्याचं खरं स्वरूप आणि दोन्ही स्वरूपाचा निर्णय योग्य समन्वयानं जर कळला नाही तर दोष होतात. त्या तैसे स्थूळ बुद्धी देखती माते ते न देखणे जाण निरुते. तैसे स्थूळ बुद्धी मूढ माते जाणती कीर दृढ परी ते जाणण्याची जाणणे या आड रिगुनी ठेके. म्हणून पुढत पुढे धनुर्धरा काय झणे विसंबसी या अभिप्राया जे या स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा.
आपण जोपर्यंत परमात्माला एक मूर्ती आहे, त्याच्या सामर्थ्य आहे, पण त्याला आपण नवस करू, त्याला आपण हे करू, हे असं स्थूल बुद्धीनं देखणं आहे. आणि इथल्या सगळ्या ओव्या खूप दृष्टांत आहे. आणि पुन्हा पुन्हा हा सिद्धांत सांगितला आहे लोकांनी सावध राहावं म्हणून. येतुलेनी अनामा नाम मन अजन्मा जन्म अक्रियासी कर्म आरोपिती. मज आकार शून्या आकारो निरुपाधिका उपचारो मज विधिवर्जिता व्यवहारो आचारादिक मज अमेयामान सर्वगतासी स्थान जैसे सेजे माझी वन निदेला देखे. झोपी गेलेल्या माणसाला स्वप्नात जसं वन दिसतं त्यात तो हरखूत जातो, त्याप्रमाणे जसा मी नाही तसं त्याला प्राकृत आणि सामान्य त्या ठिकाणी समजूत जाऊन त्याला माझ्यात जर दोष पाहायला लागले तर मनुष्याला अज्ञान जात नाही, त्याची अधोगती काही टळत नाही. भगवान ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखानं सांगतात. या ओव्या ऐकताना वरवर ऐकणाऱ्याला जास्त विचार न करणाऱ्याला ज्ञानेश्वर माऊलीचा हा नास्तिकवाद तर प्रचलित करत नाहीत अशी कुशंका येते बरं का. नास्तिक माणूस असाच म्हणतो, कशाचा देव, कशाचा देव, कशाचा देव. एक माणूस होता, नास्तिक होता, चिकित्सक होता, नास्तिक होता. पण लोकांच्या म्हणण्याने एक त्याने गुरु केला आणि गुरुनी सांगितलं, काय बाबा गणपती मोठा देव आहे, गणपतीची सेवा करीत जा. बरं बा करतो मला, माझी तर श्रद्धा नाही, अजिबात नाही. गणपती म्हणजे मातीचा नाही तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस, दुसरं काय, दुसरं काय. पण ठीक आहे तुम्ही म्हणता तर करतो पूजा. गणपतीची पूजा करायला लागला. पूजा केला. एका दिवशी खंड खाद्याचा खारीक, खोबरं, खिसमिस, असे खडीसाखर असे 5 खाद्य ठेवले त्याच्यापुढे आणि तो देवाला नमस्कार करत होता. एक उंदीर आला आणि उंदराने ती खडीसाखर पळवली, तो नैवेद्य पळवला त्याच्या पुढचा. मग तो चिकित्सक विचार करू लागला, गणपती जर एवढा सिद्धी देणारा आहे आणि एवढा समर्थ आहे आणि एवढा आहे आणि त्याला एका उंदराला पळवता नाही आलं, उंदराने त्याच्या देखत नेलं, काय गणपतीची किंमत त्या उंदराला. आणि आपण त्याचे भजन करून त्याची पूजा करून काय उपयोग आहे. उंदीर जर गणपतीपेक्षा श्रेष्ठ आहे तर उद्यापासून आपण उंदराची पूजा करणार. मग तो उंदराचा भक्त बनला. एके दिवशी त्याला एका मांजरीनं एक पंजात पकडलेला उंदीर पाहिला आणि तिनं त्याचं चॉकलेट केलेलं पाहिलं. आता काय करावं, उंदीरही नाही सामर्थ्यवान. मग तेव्हापासून तो मांजरीची पूजा करायला लागला. ती मांजर एके दिवशी दारातून चालली होती, तिकडून कुत्रं आलं, ते फिसकलं त्याच्यावर, ते धावलं, ती आत पळून आली. तर मांजरही भित्री आहे. मग कुत्र्याची सेवा करू आपण, कुत्रं जर बलाढ्य आहे तर. एके दिवशी बायको स्वयंपाक करीत होती, पोळ्या लाटत होती. पोळ्या लाटता लाटता भाकरी करता 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 कुत्रं आलं आणि कुत्रं येऊन पोळ्यांची चळत पळवायच्या मागे होतं तेवढ्यात तिनं जळतं लाकूड घेतून कुत्र्याला मारलं. कुत्रं क्याव 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 करीत पळून गेलं. त्याने अनुमान केलं की कुत्रंही सामर्थ्यवान नाही, त्याच्यापेक्षा माझी बायको बलाढ्य आहे. अरे कुत्रंच काय, तू सुद्धा तिच्या पुढं काही करू शकत नाही ना, असे आहे. मग तो पत्नीचीच सेवा करायला लागला. आणि एके दिवशी त्यानं पत्नीला त्या ठिकाणी मारलं काही यांनी, आणि मग म्हणलं पत्नीला मी मारलं, मग आता माझीच सेवा मी करतो. अशा प्रकारच्या भ्रमानं सेव्यत्वाच्या अधिष्ठानाचं परिवर्तन मनुष्य जर भ्रमयुक्त होऊन करीत गेला तर त्याला शेवटी देव म्हणून मिळणार नाही आहे. म्हणून सगुण निर्गुणाचा निर्णय न होता निर्गुणाला सगुण समजून निर्गुणाचा धिक्कार करून जर मनुष्य होत गेला तर मनुष्याचं काही खरं नाही. म्हणून भगवंताचा अभिप्राय जाणला पाहिजे. किंबहुना ऐसे समस्त जे हे मानुष धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञानतयांचे जव आकारू एक पुढा देखती
तव हा देव येणे भावे भजती, मग तोची विघडलिया टाकिती, नाही म्हणोनी माते येणे येणे प्रकारे, जाणती मनुष्य ऐसेनी आकारे, म्हणून ज्ञानचिते अंधारे, ज्ञानासी करी. या श्लोकावरती जितक्या उपपत्तीने, जितक्या प्रकाराने, जितक्या पैलूंनी माऊलीने दृष्टी टाकली किंवा प्रकाश टाकला आहे, या सगळ्या ओव्या, या सगळ्यातले माऊलींचे अभिप्राय अतिशय बारकाव्यानं जाणून घेणं आवश्यक आहे. आणि त्या निमित्तानं पांडुरंगाकडं आपण कोणत्या दृष्टीने पाहावं हे आपण कळवून घेणं हे खूप खूप आवश्यक अशा प्रकारचं आहे. हा नास्तिकवाद नाही 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 बरं का. सगुणाची भक्ती करायची, ती निर्गुणाला पावते, आणि निर्गुणाचं ध्यान करायचं, त्यानेही सगुण प्रसन्न होतो. या दोन्हींचा समन्वय त्या ठिकाणी अशा प्रकारचा कळला पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट कळली पाहिजे की सगुण आणि निर्गुण जर ज्ञानेश्वर माऊली या अभंगात एकच आहे असं म्हणणार आहे, तर तो निर्गुण परमात्मा आहे, तो सगुणाला आला आहे ना, तो सगुणाला आला आहे. पण सगुणाला येण्यात त्याचा अभिप्राय काय आहे, कोणत्या भावनेनं, कोणत्या अभिप्रायानं, लोकांनी कसं समजावं म्हणून, लोकांना कसं भेटावं म्हणून, लोकांचा उद्धार कशा पद्धतीनं करावा म्हणून निर्गुणाला सगुणात येण्याचा, निर्गुणाचा जो अभिप्राय आहे तो आपल्याला भगवंताकडं दृष्टीनं, सगुणाकडं दृष्टीनं पाहताना कळला पाहिजे. निर्गुणाचा सगुणाला येण्याचा अभिप्राय कळला पाहिजे एक. आणि आपल्याला त्याला सगुण म्हणून पाहता पाहता इतक्यावरच आपण थांबायचं नाही आहे. नामदेवराय थांबले, पण देवानं म्हणलं नाही, संतांनी कच्चं मडकं ठरवलं तेच बरोबर आहे, तुला मी जसं आहे तसं कळलो नाही, म्हणून तू विसोबा खेचरांच्याकडे औंढ्याला जा, मग मी तुला कळेल. आणि मग जेव्हा जाऊन आले त्यावेळेला मग कुत्र्याने रोटी नेली तर त्यांच्या मागे तूप घेऊन आले की भगवंता हे तूप घे. कुत्र्याला भगवान समजायला लागले, मग सगळ्या भूतमात्रच समजायला लागले. इतके जवळचे असून नामदेव महाराजांना निर्गुणाचं अज्ञान ते भगवंताला नाही खपलं. म्हणजे पहिलं मी आपल्याला सांगितलं की सगुण जो निर्गुण परमात्मा जो सगुण होतो त्याचा सगुण होण्यातला अभिप्राय आपल्याला कळला पाहिजे एक. आणि सगुणाची किती भक्ती आपण केली तरी एवढ्यावर आपली भक्ती संपूर्ण झाली नाही, आपल्याला निर्गुण तत्वाचाही वेध झाला पाहिजे. हे भगवंताचं मनोगत आत्ताच्या नामदेवानांच्या दृष्टांताप्रमाणे हे देवाचं मनोगत काय म्हणजे या सगुणाचा अभिप्राय आपल्याला कळला पाहिजे. आपल्याला निर्गुण कळावं, हा सगुणाचा आपल्याबद्दलचा अभिप्राय काय आहे हे त्या ठिकाणी आपल्याला कळावं. आणि सगुणत्वाला येऊन माणसं भक्तीला लावावीत, हा निर्गुणाचा अभिप्राय काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि न कळलं तर आपलं सगळं विपरीत ज्ञान आहे, आपलं सगळं भ्रमातलं ज्ञान आहे. जगाकडं आपण भ्रमयुक्त दृष्टीने पाहतो, स्वतःकडे पाहतो. तसंच जर आपण पांडुरंगाकडं पाहिलं तर आपल्या भक्तीचा काहीही उपयोग नाही. हा धोका जगाला होऊ नये म्हणून ज्ञानेश्वर माऊली रूपाच्या संदर्भातला एक अनगिनत पैलू, एक श्रेष्ठ पैलू म्हणून या भगवंताच्या सगुण निर्गुणाच्या समन्वयाच्या विचाराकडे प्रवृत्त होतात असं आपल्याला चिंतन येतं. आणि ते देवालाच म्हणतात, तुझे सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुला सगुण म्हणो की निर्गुण म्हणो, तुला जर सगुण म्हणायला जाऊ तो तू निर्गुण आहेस. तुला निर्गुण म्हणायला जाऊ तर तू सगुण आहेस. निर्गुणाचा तू सगुण का झालास? आणि सगुण असताना सुद्धा तू तुझ्या निर्गुणपणाचं अनुसंधान विसरत नाहीस. हे दोन रूपं तू का घेतलीच बरं? अशा प्रकारचं मी जेव्हा अनुमान करायला लागतो त्यावेळेला अनुमान लागत नाही. हे सगुण निर्गुण एकू गोविंदुरे, दृश्य अदृश्य एकू गोविंदुरे, साकार निराकार एकू गोविंदुरे. आणि चौथं काय, स्थूळ सूक्ष्म एकू गोविंदुरे. या दोन वेगळ्या रूपामध्ये दोन्ही एकच आहेत
हा ज्ञानोबारायांचा जो निश्चय आहे, निर्णय आहे, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, ह्या दोन्हीबद्दलचा जो आपला निर्णय निश्चय आहे तो ते व्यक्त करतात. पण त्याच्या अगोदर हे बोलतात की तुला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू काही निर्णय होत नाही. अनुमानेना कोणालाच त्याचा अनुमान करता येत नाही, मलाही करता येत नाही. श्रुतींना विचारावं तर श्रुती माऊली त्या ठिकाणी ती पण अशा प्रकारचं नेती म्हणते, ती पण मुख गिळून बसते, शांत राहते. एक गोष्ट तुझं स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे, तू जसा निर्गुण वेदानं अभिप्रेत केला आहे आणि सगुण आपल्याला दिसतोय, या दोघात जसा फरक आहे तसा स्थूळ सूक्ष्मातलाही फरक आहे. स्थूळ परमात्मा किती आहे? स्थूळ परमात्मा ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगू आपल्याला, तेज नयनीचा भानू जेणे तेजे मिनले ते, तयाचे मानसीचा चंद्रमा तो शिंपोते अमृते, तयाचे नाभिकमळी ब्रह्मा तेणे सृजिली सकळ भूते, ते विराट स्वरूप ओळखावे विष्णू भक्ते. अरे ज्याच्या नयनातल्या तेजाचा थोडा भाग बरं का, म्हणजे त्याच्या नयनीचा भानू आहे, त्याच्या नयनीचा भानू आहे. त्याच्यानंतर तयाच्या मानसीचा चंद्रमा, चंद्रमा मनसो जाता चक्षो सूर्य अजायता, पुरुष सूक्तात वेद त्या ठिकाणी वर्णन करतो की ज्याचा मानस, ज्याचं मन चंद्रमा आहे तो सगळ्या विश्वाला रोज अमृत सिंचन करतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पण करतो, एरवी पण करतो, चकोरांना तृप्त करतो, रसिकांना निहाल करतो, अमृतमय बनवतो. त्याच्या मानसीचा चंद्रमा. हां, तयाचे नाभिकमळी ब्रह्मा, अनंत प्रकारच्या अशा विश्वाला विश्वाची उत्पत्ती करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो ब्रह्मदेव याच्या बेंबीतून उगवला आहे. कोंब उगवला आहे, कमळ उगवलं आहे, त्याच्यात हा 4 डोक्याचा ब्रह्मदेव आहे. तेणे सृजिली सकळही भूते सृजिली, त्याने निर्माण केली. कसा आहे हा, केवढा आहे हा, केवढा आहे हा. आणि ते विराट स्वरूप, ज्याला विराट हिरण्यगर्भ, ईश्वर आणि ब्रह्म अशी 4 रूपं परमेश्वराची सांगितलेली आहे. तर विराट रूप हे पहिले जे आपल्याला दिसतं, स्वतः डोळ्याने दिसतं, काही दुर्बिणींनी काही दिसतं, काही कल्पनेनं दिसतं, काही विज्ञानाच्या संशोधनानं दिसतं वगैरे वगैरे. ते विराट स्वरूप ओळखलं पाहिजे. आणि या विराट स्वरूपातलं जे भिन्नत्व ते नाही, एकच परमात्मा सगळ्यांच्या रूपानं नटलेला आहे, अशा प्रकारचं आपण जाणलं पाहिजे. हे त्याचं स्थूळत्वाचं एक प्रत्यंतर आहे. अशी अनंत ब्रह्मांड आहेत, एका रोमावर आहेत, असं धेंड आहे, गाजतंय, तुकाराम महाराज म्हणतात. तर इतकं स्थूळत्व आहे. बरं सूक्ष्म किती आहे? सूक्ष्म किती आहे? कालच आपण बोललो की चीटी के पाव में घुंघरू बजता है वही मेरा अल्लाह सुनता है. आकाश जसं सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे तसा परमात्मा हे अतिसूक्ष्म आहे. सूक्ष्मतरम भक्तीचं लक्षण आहे. प्रतिक्षण वर्धमानम जसं सूक्ष्मतरम, अति बारकावे. परमार्थ अतिसूक्ष्म आहे, फार मोठे बारकावे आहेत, फार मोठे वर्म आहेत, फार मोठे मर्म आहेत त्याचे. म्हणून स्थूळ खूप मोठा, सूक्ष्माती सूक्ष्म, उंच तरी अति उंच, नीच तरी अतिनीच. तुका म्हणे बोलिलो साच, नाही आहात मी उगच कोणाची पूजा करीत नसतो, मी त्याला जाणलंय. असा तू स्थूळ आहेस, तू सूक्ष्म आहेस, तू साकार आहेस, तू निराकार आहेस. अरे पांडुरंगाची आणि कृष्णाची मूर्ती आपण म्हणतो साकार, पण बाकीचे जे सगळे आकार आहेत ते कोणाचे आहेत? जगात जे आपण माणसं पाहतो ते कोण आहेत? जगात ज्या जे काही पाहतो ते दृश्य रूप त्याचंच रूप आहे. धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, पांडुरंगाने सोंग धरले. ते हा सहस्र शीर्षाचा आहे, सहस्रपाद असं जे वेदाने वर्णन केलं ना, तर त्याला सहस्रपाद सहस्र शीर्ष हे आहेच आहे. अर्जुनानं त्याचं विश्वरूप पाहताना जाणलेले आहेत. पण कशाला अर्जुनाकडे जाता आणि कशाला इतक्या लांब जाता? तुम्हाला आम्हाला
हजारो डोके दिसत नाहीत काय? इथे लाख लोक जमलेत, मग त्यांना डोके लाख नाहीत काय? लाख डोके, हातपाय आहेत, सगळ्यांची क्रिया करतात. हेच त्याचं रूप आहे. समजा ना, विश्वास ठेवा ना वेदावर, भगवंतावर, संतावर. तर अशा प्रकारचा तू त्या ठिकाणी स्थूळ सूक्ष्म आहे. तसा साकार आकारवान जे विश्व आहे त्याचं अध्यस्तत्व सोडलं, त्याचं अनेकत्व जर सोडलं, एकमेवाद्वितीय सिद्धांताला सोडून, तर तो याच रूपाने नटलेला आहे. म्हणून या अनेकत्वानं प्रतीला येऊनसुद्धा त्याच्या एक पडत बाध कोणताही येत नाही, हा अभिप्राय आहे. हा अभिप्राय म्हणून साकार म्हणो की निराकार, शेवटी निर्णय साकार निराकार एक. आकार निराकारो एक गोविंद. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे. दृश्य स्वरूपात दिसणारं तुझं सगुण रूप आहे, अदृश्य रूपात दिसणारं तुझं निर्गुण रूप आहे. अदृश्य परमात्मा आहे ना, आहे ना. अरे गजेंद्राने टाहो पूर्ण हाक मारली. काय हाक मारली? एवं गजेंद्र मुपवर्णित निर्विशेषं ब्रह्मादयो विविधलिङ्गभिदाभिमानाः नैते यदोपसस्रुपुर निखिलात्मकत्वात् तत्राखिलामरमयो हरिराविरासीत्. गजेंद्राने म्हटलं, देवा हे ब्रह्मांड नायका, हे भक्तवत्सला, नमो नमस्ते खिल कारण. गोड स्तुती केली गजेंद्रानं. टाहो फोडून डोळ्यातून अश्रुधारा गळतायत. काही क्षण मृत्यूला बाकी आहेत, पाण्यात बुडण्याला काही क्षण आहेत. टाहो फोडून हाक मारली आणि हा कहे बैकुंठ तो ठीक आहे गजराज. इतक्या वेगानं भगवान आले, सुदर्शनानं सोडून त्या नखराचं तोंड फाडलं आणि अलगत वर उचलून गजेंद्राला त्याच्या संकटातून, त्याच्या पशुत्वातून आणि त्याच्या जीवत्वातून 3 प्रकारानं त्याचं संकट निहाल केलं, त्याला सोडविलं. भगवान जर एकदेशी असता आणि दूर असता, आपल्यासारखा साकारच असता, निराकार जर नसता आणि त्याला साकार होता येत नसतं, तर त्याने गजेंद्राचं द्रौपदीचं रक्षण केलं असतं का? नसतं केलं. म्हणून तो एकदेशी वाटत असून व्यापक आहे, साकार असून साकारही निराकारही आहे, पण त्याचा निर्णय होत नाही. निर्णय हाच आहे, आकार निराकारू एकू गोविंद रे. दृश्य अदृश्य, आकार निराकार, स्थूळ सूक्ष्म, सगुण निर्गुण, हे जे प्रतिशब्द एकमेकांच्या प्रती आहेत, त्या सगळ्यांचा अभिप्राय एक आहे. काय आहे? निवृत्ती कृपे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. बरं का, देवाला म्हणाले की तू सगुण आहेस का निर्गुण आहेस? श्रुतीला जाणत नाही, श्रुती जाणत नाही, अनुमान येत नाही. तू कोण आहेस? तू कोण आहेस? तू कोण आहेस? देव म्हणाले, ज्ञानोबा, अरे तुझ्यासारखा ज्ञानी महापुरुष स्फटिकासारखा शुद्ध हृदयाचा माझ्या पुढे आला आणि तू मला विचारतोस तू कोण आहे? मी तुला सांगावं आणि ते लोकांनी ऐकावं आणि लोकांनी म्हणा ह्या देवाचं काय खरं आहे, काही सांगितलं असेल, त्यापेक्षा मी कसं आहे ते तूच सांग ना. मग माऊलीने सांगितलं, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, आकार निराकार एकू गोविंदू रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. हो, दुसऱ्या अध्यायात भगवान त्या ठिकाणी बोलतात की मला इथं या 9व्या अध्यायात बोलतात, मला भ्रमानं पाहणारे मूर्ख लोक कसे आहेत, आणि तिथं पाहतात की मला ज्ञानानं, मला योग्य पद्धतीनं पाहणारे ज्ञानी लोक कसे आहेत. त्यात 2-4 प्रकार केले, सगळे आश्चर्यचकित आहेत. आज ज्ञानोबाराय सुद्धा अवाक होऊन देवाकडे पाहत काय, देवा कसं आहे रे तू, असाही आहेस, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, कसं जाणावं तुला? गंमत आहे तुझी, तुझं आश्चर्यच आहे. नवल आहे ना, नवल आजी नवल मी आले येणे राणे, नवल देखिले कृष्णरूप बिंब, हे नवल 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 काय आश्चर्य आहे. भगवान म्हणतात आश्चर्यवत पश्यती, एक काय
एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादु करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. कसं आहे, एक एक साधनातून एक एक माझ्यापर्यंत कसे पोचलेत. एक अंतरी निश्चळ निहाळेता केवळ विसरले सकळ संसार जात. एक अंतरात पाहत पाहत मला न्याहाळायला लागले, मला बारीक बघायला लागले. लक्षणीया योगी काय पाहती आभास ते दिसे आम्हा दृष्टी पुढे. लक्षणीया योगी आत पाहतात. गवळणी पण असंच पाहत होत्या बरं का. गवळणी पाहत होत्या. कसं पाहती गवळणी नाही, काय ते हे आहे ना, छंदे छंदे वेणू वाजे त्याचं. लावण्य सागरू हरी लावण्य सागरू हरी लक्ष लावून कृष्णा पाहती नर नारी लावण्य सागरू हरी परमानंदो परमानंदो. लक्ष लावून हे गोपी पाहतात. कसा लक्ष अंतरात लावले, लक्ष चित्त कोणीकडे केंद्रित केलं अंतराकडे, आणि डोळ्याने पाहतात बाहेर. तुम्ही म्हणाल काय हेंदर सुनीबाई आहे संक्रांतीसारखी, एकीकडे चालते आणि इकडे पाहते. लक्ष द्यायचं एकीकडे आणि पाहायचं दुसरीकडे काय असतं. पण नाही, लक्ष देऊन त्यावेळेला पाहतात. लक्ष लावणी अंतरी कृष्णा पाहती नरनारी. पाहताना बाहेर काय दिसतंय, लावण्य सागरू हरी, आणि आत काय दिसतंय, परमानंद. परमानंदाचा अनुभव हा निर्गुणाचा, आणि लावण्य सागरू हरी लावण्याचा अभिप्राय हा सगुणाचा आहे. म्हणजे दोन्ही प्रकारानं ज्या पाहतात त्याप्रमाणे जे योगी पुरुष मला अंतरात न्याहाळतात ते काय झालं, अंतरी निश्चळ एक अंतरी निश्चळ जे न्याहाळीता केवळ विसरले सकळ संसाराचा पार. त्यानं देहादिक संसाराचा विसर पडला आणि माझ्या अंतरातल्या निर्गुण स्वरूपाचे एक रूप झाले. दुसरे एक कोण, एका गुणानुवाद करतात. हे आश्चर्याचे लक्षण आहेत सगळे. गुणानुवाद करतात. निरवधी तल्लीनता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. गुणानुवाद करायला शुकदेव निघाले गुणानुवाद करायला भगवंताचा, आणि त्यात ते तल्लीन झाले की ज्याने त्याच्याकरता समाधीचं सुख सोडलं, ज्याने त्यांच्याकरता सगळं सोडलं, परीक्षितांना सांगताना गुणानुवाद करतात. त्यांना तल्लीनता प्राप्त अशा प्रकारची झाली, आणि निरवधी तल्लीनता निरंतर. तिसरे एक कोण काय, ते ऐकताची निवाले. ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवी पाचले तद्रुपता. ऐकताची निवाले. राजा परीक्षितानं 7 दिवस भगवंताचं वर्णन ऐकलं नसतं, आणि शेवटी सगळ्या इंद्रिय वृत्ती अंतःकरण वृत्ती सहित खोल आत्मस्वरूपात जाऊन आणि परब्रह्माचं रूप परीक्षित राजा बनला. स्थितोस्मी सिद्धोस्मी अनुगृहेतोस्मी भवता करुणात्मनः. हे शेवटचे उद्गार आहेत परीक्षिताचे. अशा प्रकारचं एक ऐकताची निवाले, त्यांचा देहभाव गेला. एक अनुभवे पावले तद्रुपता. एक अनुभवानं, ज्ञानाच्या अनुभवानं तद्रूप. ऐसिया योगीश्वरांच्या मिळणी जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मागवते न समात परतले नाही. तैसिया योगीश्वरांची आमती मिळणी सवे एकवटती परी जे विचारोनी पुनरावृत्ती भजती चिना. ज्याप्रमाणे या जगातलं दृश्य पाहिल्यावर आपण परत आपल्यात येतो आणि परत तेच करत बसतो आणि परत शेवटी मरून नरकाधिकाला जातो, तसं हे नाही. जे मला पाहायला लागतात ते कसं आहे, तर जैसे सरितेचे ओघ समुद्रा माझी मिळतात, पण
समुद्रात नदीचा ओघ जाताना तो विचार करतो का की मी समुद्राकडे 1 दिवस मुक्कामाला राहील किंवा 4 दिवस दिवाळीचे राहीन आणि दिवाळी झाली की मी परत फिरेन आणि परत जसा उतरत उतरत आलो तसं परत परत जाईल त्या गंगोत्रीपर्यंत, तिथे उगम आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी जाईल आणि माझ्या घरी मी राहील. तुम्ही दुसरीकडे गेल्यावर आपल्या घरी कधी जायचं आधीच ठरवता ना. तसे सरिता ओघ जे सगळे आहेत गंगेसहित ते समुद्राला मिळताना ते मागवते न समात परतले नाही. एक ओघ जेव्हा समुद्राला गेला तो पुन्हा कधीच परतला नाही. तो समुद्र हो ना ते समुद्रचे होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले तेथ यातायात निमाले घनानंद जे. असं जे आहे त्या माझ्या ठिकाणी सरिता ओघ समुद्रात येतात आणि परत जात नाही. त्याप्रमाणे योगियांच्या बुद्धी माझ्यामध्ये अशा प्रकारचं येतात आणि त्या परत कधीच जात नाही. ते माझंच रूप अथांग रूप होऊन जातात. अशा प्रकारचं माझं रूप होण्याकरता जे मला बघतात आणि ते मला बघून सगुणही तोच आहे निर्गुणही तोच आहे. पण सगुण भक्ती करायला सोपा आहे म्हणून त्याची भक्ती करायची, पण त्याचं निर्गुणत्व मनातून विसरायचं नाही, त्याची निंदा नाही करायची आणि ते विसरायचंही नाही. तोच हा आहे आणि हाच तो आहे असं ओतप्रोत चिंतन, सगुण निर्गुणाचं ओतप्रोत चिंतन आपल्या बुद्धीत सतत चालू ठेवायचं. ही सूचना देण्यासाठी ज्ञानेश्वरी माऊली आधी प्रश्न म्हणून ठेवतात. मग परमात्मा त्यांना म्हणतो की ज्ञानोबा तुम्हीच सांगा आता मी सगुण कसा आहे मी निर्गुण कसा आहे. त्यावेळेला ज्ञानोबाराय हसले आणि देवाला नमस्कार करून म्हणाला मी बोलतो पण माझ्या मतानं नाही बोलत. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांची अपार कृपा माझ्यावरती आहे. त्यांनी सगळं मर्म मला सांगितलेलं आहे आणि त्यांच्या प्रसादानं मी त्या ठिकाणी बोलतो. कोण सगुण निर्गुण दोन्ही पण एक गोविंद आहे. गाईला पाळणारा वृंदावनात हिंडणारा आहे आणि तोच निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. काय तोच गोविंद परमात्मा सगुण होऊन जेव्हा अवताराला आला तेव्हा तो अवतार त्यानं तिथलाच संपून इथे येऊन तोच बाप रखुमादेवीवर विठ्ठलू म्हणजे देवा ज्या तुला म्हणतो तुझं सगुण निर्गुण तो तू आहेस. सगुणही तू आहेस निर्गुणही तू आहेस. या दोन्ही पण स्वरूपाचा बोध मला पूर्ण व्यवस्थित त्या ठिकाणी झालेला आहे. अशा बोधानं मी त्या ठिकाणी बोलतो आहे. म्हणून सगुण निर्गुणाबद्दल विपरीत ज्ञान घेऊन माणसानं उद्धार सोडू नये. त्याचा दोन्हींचा अभिप्राय निर्गुणाचा अभिप्राय हा आहे की सामान्य लोकांना भक्ती करण्याला सगुणाचं माध्यम पाहिजे आणि ते माझ्याकडे आले पाहिजे. हा निर्गुणाचा अभिप्राय. आणि सगुणाचा अभिप्राय माझी भक्ती करा पण माझ्या मूळ स्वरूपाला विसरू नका, तेही लक्षात ठेवा आणि याच्यातून त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. हा दोन्ही सगुण निर्गुणाचा दिव्य अभिप्राय ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी खुबीच्या पद्धतीनं आपल्यापुढे त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्याचा आपण आनंदानं स्वीकार करावा. तो अभिप्राय आपण हृदयात ठेवावा आणि शेवटी तद्रूप होऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. हा माऊलींचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा प्रभूचरणी आणि माऊलींच्या चरणी समर्पित करून अशा प्रकारचं आपण इथेच पूर्ण देऊ. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. रखुमादेवीवरू विठ्ठलू ने अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना
रखुमादेवी भरो विठ्ठल बोले बाप रखुमादेवी भरो विठ्ठल बोले अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना श्रुतीने तिने ती म्हणती एक गोविंद रे गोविंद रे गोविंद रे नेत नेत मनते को गोविंद रे अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने अनुमाने ना विठ्ठल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय।